तुम्ही वर्षानुवर्षे रात्रंदिवस एक करून अभ्यास करताय. बापाने शेतगहाण ठेवून फी भरलीये. आईने स्वतःचे दागिने विकून शहरात अभ्यासाला पाठवलंय. रात्री 2-2 वाजेपर्यंत 3-3 वाजेपर्यंत लायब्ररीत बसून टीईटी किंवा कुठल्या तरी एखाद्या स्पर्धा परीक्षेची सरकारी भरतीचा अभ्यास करताय. आणि परीक्षेच्या अवघ्या काही तास आधी दिल्ली किंवा बिहार मधला एक माणूस एका एसी खोलीत बसून तुमच्या त्या 10 वर्षाच्या कष्टाची किंमत 10 लाख रुपयांना ठरवतो आणि विकून देतो. विकतो काय? प्रश्नपत्रिका. ही फक्त कल्पनाविलास कथा नाहीये, हे या देशातल्या शिक्षण व्यवस्थेचं विदारक असं सत्य आहे. आणि या सत्याचा एक विलन किंवा किंग पिन आता पोलिसांच्या जाळ्यात अडलाय. त्याचं नाव आहे बिजेंद्र कुमार गुप्ता. गेल्या 25 वर्षापासून हा माणूस संपूर्ण देशातल्या सरकारी परीक्षांचे पेपर फोडत होता. नीट असो, टीईटी असो की इतर राज्यस्तरीय परीक्षा, याच्यासाठी पेपर फोडणं म्हणजे भाजीवाल्याचा धंदा असल्यासारखं होतं. भिवंडी पोलीस आणि ठाणे क्राईम ब्रांचने बिहारमधून त्याला कसं बसं बेड्या ठोकल्या आणि पुणे विमानतळावरून उचलून थेट भिवंडीला आणलं. पण हा बिजेंद्र गुप्ता नेमका कोण आहे? 25 वर्ष हा पोलिसांच्या नजरेतून कसा काय निसटत होता आणि जेल होईल, जामीन मिळेल असा माज असणारा हा माणूस अखेर कसा काय अडकला? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच याचा कच्चा चिठ्ठा उघड करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. खरं तर ही कहाणी सुरू होते 27 जूनच्या रात्रीपासून. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटीची परीक्षा 28 जूनला होणार होती. राज्यभरातून लाखो तरुण तरुणी या परीक्षेसाठी तयारी करून केंद्रावर पोहोचण्याच्या तयारीत होते. पण याच दरम्यान भिवंडी पोलिसांच्या खबऱ्याने एक खळबळजनक अशी टीप दिली. माहिती अशी होती की काही लोक दिल्लीवरून ठाण्याला आलेत आणि त्यांच्याकडे उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेच्या ओरिजिनल प्रश्नपत्रिकांचे संच देखील आहेत. भिवंडी पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता सापळा रचला, प्लॅनिंग केलं. पोलिसांच्या पथकाने रेड मारली आणि 3 जणांना रंगे हात पकडलं. राजीव कुमार, आकाश कुमार आणि धीरज कुमार या तिघांना तिथे ताब्यात घेतलं गेलं. हे तिघेही दिल्लीवरून थेट ठाण्यात आले होते. त्यांच्या मोबाईलमध्ये कागदपत्रांमध्ये 28 जूनच्या टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दोन्हीही होत्या. लाखो रुपयात या प्रश्नपत्रिकांचा सौदा चालला होता. पोलिसांनी क्षणाचाही विचार न करता ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आणि राज्य शासनाला 28 जूनची टीईटी परीक्षा तत्काळ रद्द करावी लागली. विचार करा, ज्या मुलांनी केंद्र गाठलं होतं, जे ट्रेनने एसटीने प्रवास करत होते, त्यांना अचानक कळतं की परीक्षा आता रद्द झालीये. मुलांचा राग, निराशा गगनाला भिडली होती. पण पोलिसांनी या तिघांना खाक्या दाखवल्या आणि त्यांना दबाव टाकायला सुरुवात केली. आणि जेव्हा या तिघांची कसून चौकशी झाली तेव्हा त्यांनी एका माणसाचं नाव घेतलं, तो म्हणजे बिजेंद्र कुमार गुप्ता. त्यांनी सांगितलं, आम्ही तर फक्त प्यादे आहोत, आमचा राजा, आमचा बॉस बिहारमध्ये बसलाय. आता प्रश्न पडतो की कोण आहे हा बिजेंद्र गुप्ता? बिजेंद्र गुप्ता हा मूळचा बिहारमधील समस्तीपूरचा रहिवासी होता. दिसायला अगदी सामान्य मध्यमवर्गीय माणूस, पण या माणसाचा इतिहास उकरून काढला तर पोलिसांनाही धक्का बसला. हा माणूस काल परवा पेपर फुटीच्या धंद्यात उतरलेला नव्हता. गेल्या 25 वर्षापासून तो देशभरात पेपर फुटीचे सिंडिकेट चालवतोय. म्हणजे जेव्हा आपण 1999-2000च्या काळात शाळेत शिकत होतो ना, तेव्हापासून या माणसाचा पेपर फोडण्याचा धंदा सुरू होता. बिहार असो, उत्तर प्रदेश असो, दिल्ली असो, हरियाणा असो किंवा आपला महाराष्ट्र, कोणत्याही राज्यात सरकारी भरतीची पेपर निघाली की बिजेंद्र गुप्ताचे जाळे सक्रिय व्हायचे. त्यांचं नेटवर्क कसं होतं माहितीये? परीक्षा मंडळाने छोटे मोठे कर्मचारी, प्रिंटिंग प्रेसवाले लोक, दलाल, कोचिंग क्लासेसचे चालक आणि एजंट, ही सगळी साखळी त्याने 25 वर्षात अगदी घट्ट अशी विणून ठेवलेली होती. तो स्वतः कधीच समोर यायचा नाही. तो बिहार किंवा दिल्लीच्या सुरक्षित ठिकाणी बसायचा आणि तिथून मग आपल्या राजीव, आकाश आणि धीरज सारख्या हँडलर्सना, माणसांना विविध राज्यांमध्ये पाठवायचा. पैशाचे बहुतांश व्यवहार कॅश किंवा हवाल्याद्वारे व्हायचे. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर पेपर फुटीच्या जगातला हा माणूस दाऊद बनला होता. भिवंडी पोलिसांनी जेव्हा बिजेंद्र गुप्ताचं नाव कळालं तेव्हा त्यांना समजलं की हा काही साधा सुद्धा गुन्हेगार नाहीये. त्याला पकडणं म्हणजे वाघाच्या गुहेत हात घालण्यासारखं होतं. ठाणे पोलिसांनी आयुक्तालयासमोर तात्काळ विशेष पथके तयार ठेवली होती. पोलिसांची पथके एकाच वेळी एका राज्यात रवाना झाली, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि बिहार. पण बिजेंद्र गुप्ता हा काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता. त्याला जशी माहिती किंवा बातमी कळाली, त्याचे 3 एजंट महाराष्ट्रात पकडले गेलेत. तो अंडरग्राऊंड झाला.
त्याने मोबाईल बंद केले, ठिकाणे बदलायला सुरुवात केली. पोलिसांनी बिहारमधील पाटणा आणि समस्तीपूरच्या गल्ली बोळात शोध मोहीम राबवली. स्थानिक पोलिसांनी मदत देखील केली. गुपिते उकलत गेली आणि अखेर दीर्घकाळ लपून बसलेला बिजेंद्र गुप्ताच्या मुसक्या आवळण्यात भिवंडी पोलिसांना यश आलं. बिहारमधून त्याला अटक केली आणि थेट विमानाने पुणे विमानतळावर आणलं गेलं आणि तिथून कडक बंदोबस्तात त्याला भिवंडीत आणण्यात आलं. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार या टीईटी पेपर फुटी प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला आहे. एका उमेदवाराकडून 5 ते 10 लाख रुपये उकळले जायचे. आता विचार करा, जर हजारो उमेदवारांना हा पेपर विकला गेला असेल तर किती 100 कोटींचा हा घोटाळा असेल. मंडळी, बिजेंद्र गुप्ताचं नाव चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. तुम्हाला 2024 मधला नीट पेपर फुटीचा मोठा वाद आठवतोय का? संपूर्ण देशात गदारोळ माजला होता. लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागलं होतं. त्याच काळात एका राष्ट्रीय न्यूज चॅनलने पेपर फुटी सिंडिकेटवर एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं आणि गमतीची गोष्ट म्हणजे त्या स्टिंग ऑपरेशन मध्ये हाच बिजेंद्र गुप्ता कॅमेरा समोर आला होता. त्या स्टिंग ऑपरेशन मध्ये त्याने जे वक्तव्य केलं होतं ते ऐकून कोणत्याही प्रामाणिक विद्यार्थ्याच्या अंगाचा तीळपापड होईल. तो म्हणाला होता, तो पण ऑन द कॅमेरा म्हणाला होता की पेपर लीक करणं हा असा धंदा आहे जो कधीच बंद होऊ शकत नाही. पोलीस पकडतील, जेल होईल, 2-4 महिन्यात जामीन मिळेल आणि बाहेर आल्यावर हा खेळ पुन्हा तसाच सुरू राहील. हा आत्मविश्वास बघा या माणसाचा. जेल होईल, जामीन मिळेल आणि खेळ सुरूच राहील. का? कारण त्याला देशातल्या कायद्याची, व्यवस्थेची आणि लूप होल्सची पूर्णपणे जाणीव होती. त्याला माहित होतं की पेपर फुटीच्या प्रकरणात जामीन मिळणं सोपं असतं. खटले वर्षानुवर्षे चालतात आणि तोपर्यंत कमावलेले कोट्यवधी रुपये सुरक्षित राहतात. याच अहंकारामुळे तो 25 वर्ष मोकळा फिरत राहिला. पण यावेळी भिवंडी पोलिसांनी आणि ठाणे क्राईम ब्रांचने ज्या पद्धतीने त्याला बिहारमध्ये जाऊन बेड्या ठोकल्यात, बहुधा त्याचा हा जेल जामिनाचा खेळ इथेच संपवण्याचा पोलिसांचा मानस दिसतोय. यानंतर बिजेंद्र गुप्ता काही बाहेर दिसणार नाही. बिजेंद्र गुप्ता पकडला गेला हे पोलिसांचं मोठं यश नक्कीच आहे. भिवंडी पोलिसांचे अभिनंदन करायलाच हवे. पण प्रश्न फक्त एका बिजेंद्र गुप्ताचा नाहीये. आज बिजेंद्र गुप्ता जेलमध्ये गेला, पण उद्या दुसरा एखादा गुप्ता उभा राहणार नाही हे कशावरून? जोपर्यंत परीक्षा घेणाऱ्या खाजगी संस्था आणि प्रिंटिंग प्रेसवर कडक नियंत्रण येत नाही, तोपर्यंत पेपर फुटीच्या गुन्ह्यांसाठी जन्मठेपेसारखी कठोर शिक्षा देणारे कायदे प्रभावीपणे लागू होत नाहीत आणि या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बड्या अधिकाऱ्यांवर, राजकारण्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत हा खेळ कधीच थांबणार नाही. महाराष्ट्रातल्या लाखो तरुणांनी दिवस रात्र एक करून टीईटीची तयारी केली होती. पेपर फुटतो, परीक्षा रद्द होते, मुलांचे पैसे, वेळ आणि मानसिक आरोग्य वाया जातं. आणि या सगळ्या गोष्टीला जबाबदार असणाऱ्या बिजेंद्र गुप्ता सारख्या माणसांना, गुन्हेगारांना अशी शिक्षा झाली पाहिजे की पुन्हा कोणी पेपर फोडण्याचा विचार करताना 10 वेळा विचार करेल किंवा थर कापेल. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? बिजेंद्र गुप्ता सारख्या माफियांचा हा खेळ थांबवण्यासाठी सरकारने काय आणि कोणती पावले उचलायला पाहिजेत? आणि जेल आणि जामीनच्या या लूप होलवर तुमचे विचार काय आहेत? कमेंट करून नक्की सांगा, कारण त्यामुळेच कळतं की महाराष्ट्र काय विचार करतोय. आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.